आता फिटिंगची मला माप टाकून घ्यायची. फिटिंगचे माप कसे आहेत? आपल्या 8ची छाती, चौथ्या भागानं 8ची छाती, 8 इंचावरती मला इथून इकडं मुंड्याकडं माप घ्यायचे. फिटिंग करताना कधीही आपण ब्लाऊज मार्किंग करूनच फिटिंग करायचे. आपले छातीचं माप घेऊन भले थोडासा उशीर लागू द्या, पण मार्किंग टाकूनच आपण फिटिंगचं माप घ्यायचं. तर मी हुकाच्या साईडून इकडं 8 इंचावरती मी मार्किंग केलेले आहे. आणि कंबर फिटिंग आपल्याला ब्लाऊजवरून घ्यायची. तर हे हुकाच्या साईडूनच मी कंबर मोजणार आहे, म्हणजे दोन्ही फिटिंग होऊन जातं एकदमच. इथून 5.7 आहे, तर मी 5.7 वरती मार्किंग करणार आहे. 5.7 वर मी मार्किंग केलेले आहे. आता बाही फिटिंगचं काय होतं, आता हे हाफ ब्लाऊज आहे शॉर्ट बाहीचा. याची फिटिंग किती मी मोजून घेते आधी. 5.6ची फिटिंग, तर मी याच्यामध्ये अर्धा इंच कमी करते. आधी 5.6 वरती मार्किंग करते. आता कस्टमरला कसं जसं पाहिजे तसं ते ठेवू शकते. 5.6 वर मी फिटिंगचं मार्किंग केलेले, त्याच्यातून मी 4.25 वर घेतलेले. अर्धा इंच जास्त वाढवून घेतलेले, कारण ही लांब बाहीचा ब्लाऊज असल्यामुळं अर्धा इंच मी वाढवून घेतलेले बाही फिटिंगला. आता हे टक्स आपण जोडून घ्यायचे शिलाई करून. किती सुंदर अशी शिलाई आलेली बघा. हे बघा, एकदम सरळ शिलाई आलेली. अशी सरळ शिलाई आली पाहिजे ब्लाऊज फिटिंगला, तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतो छातीमध्ये. फिटिंग वरती असते ब्लाऊज. आपला फिटिंग व्यवस्थित झालं का नाही, की अंगात व्यवस्थित बसला की कस्टमरला व्यवस्थित ब्लाऊज पण आवडतो फिटिंगला बसला की. आता महत्त्वाचं काय, तुमची बाही जर व्यवस्थित नसेल तर ब्लाऊज म्हणजे तुमचे सगळ्याच प्रॉब्लेम असतो. मुंडा व्यवस्थित पाहिजे, बाही व्यवस्थित पाहिजे. यासाठी प्रत्येक वेळेस आपला ब्लाऊज शिवताना सेम अंतर आलंय का बघून घ्यायचं असतं. ब्लाऊज चेक करून घ्यायचं असते शिलाईच्या आधी. शोल्डर जोडताना पण आपल्याला चेक करून घ्यायला लागतं की शोल्डर जर जोडली तर खाली आपल्याला फिटिंगच्या खाली व्यवस्थित आलंय का, या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करून घ्यायच्या असतात. इतकेच सुंदर लुक आलाय ब्लाऊजला. खूपच छान ब्लाऊज दिसतोय, बघू शकता तुम्ही. खूप छान असं, आणि ब्लाऊज असा टेचेबल झाला पाहिजे बघा. असा खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे ब्लाऊजला. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा. आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा पानगळा आहे ह्याचा. पानगळ्यावरती मी काही लेस बीस लावलेली नाही, कारण ऑलरेडी ब्लाऊज पूर्ण डिझाईन आहे ब्लाऊजला, त्यामुळं सिंपलच गळा ठेवलाय. आता ह्याला फक्त नॉट लावायची. असं छान असा पानगळा वाटतोय. हे बघा व्यवस्थित ब्लाऊज अगदी. तर तुम्ही पण फॉर्म्युल्यावरून कटिंग करायला शिका. काही गरज नाही सारखं सारखं पेपर कटिंग करायला. किती छातीचा ब्लाऊज असू द्या, तुम्ही फॉर्म्युल्यावरून कटिंग करा. कसं कटिंग करायचं, कसं वाढवायचं, कसं कमी करायचं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे.
तर फटाफट कटिंग करून फटाफट शिवायला शिका ब्लाऊज माझ्यासारखे. धन्यवाद.